हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी घरी बसल्या महिला काय काय करू शकता हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेव्हा मी जास्त करून सिटीतल्या महिलांकडे जास्त लक्ष दिला होता. आता मी गावाकडे जे खेडेगावाकडे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी घेऊन आल्या की त्या घरी राहून काय काय गोष्टी करू शकता आणि स्वावलंबी आणि स्वतः काहीतरी कमाई करू शकतात. त्याच्यासाठी हाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, तसंच चॅनल सबस्क्राईबही करा. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट मी घेईल तर गावाकडे ना सिटीपेक्षा जास्त व्हरायटी नसते खाण्यापिण्यात किंवा सिटीमध्ये आपण जेव्हा दोन भाज्या भात वगैरे या सगळ्या गोष्टी असतो. गावाकडे एकच भाजी चपाती किंवा भाजी भाकरी अशाच गोष्टी असतात. तर भरपूर लोकांना म्हणजे फूडी असतात त्यांना खाण्यासाठी ते स्पेशल काहीतरी नवीन टेस्ट करण्यासाठी सिटीमध्ये जातात किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या गावापासून थोडंसं लांब जाऊन त्या गोष्टी त्यांना भेटत नाही गावाकडे, म्हणजे बाहेर जाऊन खातात आणि ते त्यांना त्यांचे जे हे असतात इच्छाच्या पूर्ण करतात बाहेर जाऊन. म्हणजे कुठेतरी बेकरीमध्ये किंवा गावात बेकरी वगैरे अवेलेबल नसेल तर सगळ्यात मेन गोष्ट आहे, जर तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ बनवायला जमतं म्हणजे बेकरी आयटम्स किंवा घरातही तुम्ही भरपूर काही स्नॅक्स वगैरे छानपैकी बनवतात किंवा पिझ्झा वगैरे पण एवढं अवघड नाही आहे. त्याचे बेस वगैरे फक्त आपण बाहेरून आणले की आपण घरीही ते बनवू शकतो. छानपैकी पिझ्झा आपण घरीही बनवू शकतो आणि भरपूर अशा काही गोष्टी आहेत. खरं तर ह्या गोष्टी म्हणजे शरीरासाठी एवढ्या चांगल्या नसतात बाहेरच्या, म्हणजे पण काही याच्यासाठी काही म्हणजे कधीतरी महिन्यातून एकदा टेस्ट केल्यावर किंवा एखाद्या वेळेस अशा गोष्टी खाल्ल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. पण कंटिन्युअसली त्या गोष्टीकडे म्हणजे जास्त वळायचं नाही. घरचं जेवण भाजी भाकरी चांगली असते कधी पण, हेच सांगेल मी. पण ह्या गोष्टी म्हणजे गावाकडे अवेलेबल नसतात तेव्हा काय करायचं, तर छोटंसं तुमचं गाव आहे तर त्यात भरपूर अशा व्हरायटी आणायच्या. म्हणजे आपली एखादी बेकरी ओपन करायची. बघा तुम्ही त्याला खूप सारे ग्राहक असणार, कारण गावामध्ये ना हे नसतं, जास्त सोर्स नसतं, त्या गोष्टी भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांना वेगळं वाटतं आणि टेस्ट छान वाटते म्हणून ते डबल डबल तुमच्याकडे ऑर्डर देणार. समोसा, पॅटीस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे तुम्ही जर तिथे बनवायला लागलात किंवा तुम्ही छानपैकी बनवता, तर तुम्ही स्वतः बनवलं किंवा एखादी बेकरी ओपन केली गावात तर ती खूप चालणार. कारण गावाकडे थोडंसं जरी काम झालं, इकड शेतातले वगैरे काम झाले की दुपारी किंवा सकाळी संध्याकाळी बसायची सवय असते जास्त करून जेंट्स किंवा मुलं यांना. तर ते जेव्हा बसतात तर बसून बसून थोडंसं हे होतात, म्हणजे त्याला भूक वगैरे लागते, तर तेव्हा ते दुकानाकडे वळतात. दुकानाकडे फक्त चॉकलेट बिस्किट किंवा कुरकुरे यांच्यापेक्षा दुसरं काहीच नसतं. तर तुमची बेकरी असेल आणि तुमच्याकडे भरपूर अशा प्रकारे व्हरायटी असेल तर नक्कीच ते तुमच्याकडे येतील आणि भरपूरपैकी तुमचा याच्यात इन्कम होऊ शकतो, फायदा होऊ शकतो तुमचा. तर बेकरी हे उत्तम मार्ग आहे माझ्या मते तरी. जर गावात तुमच्या एकही बेकरी नाही आहे तर तुम्ही बेकरी ओपन करू शकता किंवा घरून जर काही प्रॉडक्ट म्हणते मी, सॉरी, जर काही वस्तू तुम्ही म्हणजे बनवल्या किंवा काही पदार्थ बनवून तुम्ही हे केलं तर तेही म्हणजे गावात भरपूर काही गोष्टी असतात ज्या अवेलेबल नसतात. म्हणजे लेडीजच्या ज्या हे आहेत गरजेच्या वस्तू आहेत, काही ज्वेलरी, छोट्या छोट्या काही याचे टिकलीचे पॉकेट, कंगवे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेअर बँड्स, हेअर पिन, सेफ्टी पिन, ह्या गोष्टी गावाकडे म्हणजे शक्यतो नाही अवेलेबल होत. जर तुमचं गाव थोडासा मोठा आहे, बाजार वगैरे तुमच्या गावात भरते, तर या गोष्टी आठवडी बाजारला भेटतात. आता सिटीमध्ये तुम्ही राहत असाल तर प्रत्येक गल्लीआड तुम्हाला काही ना काही भेटून जाईल, प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती. पण गावाकडे या गोष्टी अवेलेबल होत नाही, तर तुम्ही ह्या गोष्टींकडे वळू शकता. आणि आता पुढची गोष्ट म्हणजे ज्यूस वगैरे किंवा खाण्याच्याच गोष्टीकडे वळूया. तर ज्यूस वगैरे ह्या गोष्टी आपण बघितल्या खूप वेळा की बाहेरच भेटतात, गावाकडे ह्या गोष्टी भेटत नाही. तर त्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर जे गावाकडे ना भरपूर लोकांकडे पाहुणे येतात किंवा सिटीतले असतात त्यांना ज्यूस वगैरे, मिल्कशेक, आईस्क्रीम ह्या गोष्टींची खूप आवड असते आणि अवेलेबल नसते म्हणजे गावाकडे जास्त करून. तर तुमच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल असतील तर तुमच्या गोष्टींना खूप डिमांड होईल. म्हणजे आईस्क्रीम वगैरे या गोष्टी गावाकडे शक्यतो नसतात. तर तुम्ही जर घरगुती पद्धतीने आईस्क्रीम वगैरे बनवतात तर त्या आईस्क्रीमला खूप म्हणजे डिमांड येऊ शकतो गावाकडे. आपल्याकडे सिटीमध्ये आपण बघितलं की
साध्याही छोटे छोटे शॉप असल्या ना, 2-3 गल्ली आड कुठेतरी तुम्हाला काहीतरी आईस्क्रीम वगैरे काही ना काही भेटून जाईल. किराणा दुकानात सुद्धा आईस्क्रीम वगैरे तुम्हाला भेटून जाईल. पण गावाकडे असल्या गोष्टी होत नाही. गावाकडे मी स्वतः राहिलेले म्हणून सांगते की मी गावाकडे ह्या गोष्टी मिळणं खूप हे आहे, म्हणजे डिफिकल्ट आहे. दुसरी आता पुढची गोष्ट म्हणूया, गावाकडे म्हणजे कपडे वगैरे पण एवढी डिमांड नसते. कपड्याची मोठी अशी दुकान तुमच्या गावात जर नसेल तर तुम्ही कपड्यांचं पण बिझनेस छान चालू शकतो. ह्या झाल्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे म्हणजे तुम्ही करू शकता. आणि या उलट आता आपण घरीच म्हणजे घरगुती पद्धतीने काय काय करू शकतो, तर तुम्ही टेलरिंग काम करू शकता. तसंच तुम्ही टेलरिंग काम स्वतः न करता म्हणजे 2-3 म्हणजे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं झालेलं असेल तुमचं त्याचं कोर्स, तर तुम्ही त्याचे क्लासेस घेऊ शकता. ट्युशन म्हणजे आणि ट्युशन म्हणते मी, सॉरी, याची क्लासेस, शिवण क्लासचे जे क्लासेस असतात ते घेऊ शकता तुम्ही. आणि त्याचप्रकारे कुशन कवर किंवा पायदान, पायपुसणी वगैरे या गोष्टी पण, साड्या असतात आपल्या जुन्या त्याच्यापासून पण छान प्रकारे पायपुसणी वगैरे बनतात. तर त्याही तुम्ही बनवून विकू शकता. म्हणजे गावाकडे की त्याचं जास्त मार्जिन नाही लावलं, थोडं थोडं वाजला लावलं तरी चालेल, कारण त्याला फक्त आपली मेहनत असते. आणि आपल्याला प्रोडक्ट एवढं काही बाहेरचं आणायचं नाही आहे. फक्त साड्या असतात त्याचंच आपल्याला हे करून हे करायचं आहे. परत तुम्ही सोशल मीडियावर पण टाकू शकता या गोष्टी. म्हणजे याच्यावर टाकलं ना, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन याच्यावर पण तुम्ही टाकू शकतात की अशा अशा रेट, म्हणजे रेट त्याचं व्यवस्थित हे करून मॅनेज करून. आता पुढची गोष्ट आपण पाहूया. आता दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडे ना शाळा असतात, त्याच्यानंतर ट्युशन वगैरे जवळपास नसतं. तर तुम्ही ट्युशन घेऊ शकतात मुलांचे. ट्युशन घेतल्यावर म्हणजे गावाकडचे जे मुलं असतात ना, ते बाहेर जातच नाही शक्यतो ट्युशनला, कारण गावापासून थोडं लांब असल्यामुळे. शाळा लेट जर सुटत असेल तर तेव्हा ते घरी येऊन त्यांना तयार होण्यासाठी किंवा त्यांचं जे सगळं आवरून त्यांना बाहेर जाण्याचा वेळच नसतो, त्याच्यामुळे ट्युशन नसतात गावाकडे. तर तुम्ही ट्युशन घेऊ शकता, तेही एक छान हे आहे. आणि त्याच्यामध्येही तुम्ही छानपैकी अर्न करू शकतात. छानपैकी एक मार्ग आहे तोही, की त्याने तुम्ही पैसे कमवू. आता एक नवीन गोष्ट म्हणजे झेरॉक्स वगैरे काढायचे असतील ना गावात, तर ते तुम्हाला बाहेर जावं लागतं. गावाच्या बाहेर म्हणजे गावात नसतं झेरॉक्स वगैरे काही ठिकाणी. भरपूर ठिकाणी असेल. तुम्ही म्हणणार की गाव एवढं पण मागे नाही, भरपूर ठिकाणी असेल, पण ज्या ठिकाणी नसेल तर तुम्ही तेही एक झेरॉक्सचं मशीन वगैरे घेऊन झेरॉक्स वगैरे करून देऊ शकता. त्याचे पण छानपैकी त्याच्यामध्ये पण पैसे आहेत जे तुम्ही करू. पार्लर वगैरे पण अवेलेबल नसतं, तर तुम्ही एक छानपैकी एक पार्लरही ओपन करू शकता. तुमच्याकडे कंटिन्यू ग्राहक येतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते, कारण गावाकडे मी बघितलं आहे. एखादं म्हणजे बाहेर गावी जाऊन ते हे करतात, ॲब्रो वगैरे छोट्या छोट्या गोष्टींकडे किंवा हेअर कटसाठी बाहेर जातात. तर कुठेतरी मला वाटतं की गावाकडे या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. तर आता जे प्रत्येक लेडीजला चांगलं दिसावं वाटतं, आता गावाकडच्या लेडीज त्यांच्याकडे पण मोबाईल फोन असतोच, तर त्या भरपूर असे हे बघतात की त्यांना पण छान राहावं वाटतं, पण काही कामं असतात त्याच्यामुळे ते होत नाही. आणि पार्लर जर जवळ असलं तर आपण जाऊन लगेच येऊ शकतो, पण लांब असला तर गावाकडच्या जे लेडीज आहे त्यांना जाणं शक्य होत नाही. तर तुम्ही गावात जर पार्लर ओपन केला तर छान तोही चालेल, याच्यामध्ये पण खूप सारा इन्कम आहे. परत शिवण क्लास हे वगैरे तुम्हाला सांगितलंच मी. त्याच्यानंतर बेकरी असेल तर तुम्ही छान केक्स वगैरे बनवू शकतात, तेही एक छान मार्ग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गावाकडच्या महिलांसाठी. तर आय होप तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.